नमस्कार, मी धनश्री दिगंबर पिंपळे, वर्ग 7वा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगाव। मी तुम्हाला सावित्रीमाई शिकताना आणि मुलींना शिकवताना त्यांना काय काय अनुभव आले ते मी तुम्हाला सावित्रीमाईच्या भूमिकेत जाऊन सादर करणार आहे। खूप छान आहे, ऐका। शेटजी मला शिकवायला लागले। लिहिताना थरथरणाऱ्या माझ्या हातांना शेटजीने आधार दिला। थरथरणारा माझा हात आता लय मजबूत झालाय बघा। मी पहिला शब्द शिकले तो शेटजींची साव लिहायला शिकली, वाचायला शिकली। माणसं मागं बडबडायला लागली। बाई शिकली म्हणून काय घरदार पुढे जात नाही। मग तो सोन्याचा दिवस उजळला। 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिड्याच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली आणि सगळीकडे अधर्म झाला असा सगळीकडे आरडाओरडा झाला। शेटजी तर घरोघर जात होतं, मुलींना समजावत होतं, लोकांना समजावत होतं, आमची शाळा चांगली, पण ती बंद पडावी म्हणून डाव टाकले जात होते। आता शिक्षकच नसतील तर शाळा चालवायची कशी? शेटजींचा चेहरा पडला होता तो असा। मी शेटजींना म्हटलं, विचार कसला करताय? मी हाय नवं, तेव्हा मुलींना शिकवायला कोणी बी पुढे येत नव्हतं। मन घट्ट केलं, टाकलं पाऊल पुढं आणि रस्त्यातून जाताना इकडं तिकडं बघत नव्हते। लोक वाकडं तिकडं बोलत होते। कोण बरं, कुठं चालली, कोणाची र बायको? डोईवर पदर तुरु कुठं चालली म्हणायची, अशी काय बाय बोलायची। पण पापाचा कळसच झाला, शाळा चालली। मी शाळेत आले। भिड्याच्या वाड्यात फुलेची बायको शिकवायला आली अशी बातमी पुणेभर पसरली। मुलींचे चेहरे बघून मला धीर आला। मी मुलींना शिकवायला सुरुवात केली। पोरी पाटीवर पेन्सिलने लिहित होत्या। म्हटलं, पोरी आता शिकतील आणि पुढं खूप मोठ्या होतील। मी दिवसा मुलींच्या शाळेत आणि रात्री माझी शाळा। कसं शिकवायचं हे मी शेटजींकडून शिकत होते। तुम्हाला सांगू का, शाळेत जाताना माणसं लय त्रास द्यायची। कोणी शेण फेकायची, कोणी शिव्या द्यायची, दगडं मारायची। एकदा तर खटकन माझ्या डोक्यावर दगड मारला आणि रक्ताची चिळखांडी उडाली। आणि काय म्हणायचे, आली बघा फलटण, आवरा तिला। कोणी चिखल उडवायचे, कोणी खडे मारायचे आणि घाबरवायचे। तरीही मी गप्प बसले नाही। एकदा तर एक धटिंगन माझ्या समोर येऊन म्हणतो, कसा मागं फिरायचं, मागं, बाईच्या जातीला एवढा जोर बरा नाही। पण मी गप्प बसले नाही, उचलला हात, लावला ठ्याका। बाईच्या जातीला कणखर असावं लागतं, तेव्हा माणसावर वचक बसला। यावेळी माणसानं शिकावं, मोठं व्हावं, हे लय मोठं धाडस होतं। हे मी विचारपूर्वक केलं। एकदा तर एक उर्मट आमच्या मामांजीला म्हणतो, कसा शिव 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 शिव, अरे गोविंदराया, तुझा लेक त्या सटवीला शिकवायला पाठवतोय, पण तुझा लेक त्या सटवीला शिकवायला पाठवतोय। मुली शिकली, अमंगळ झालं तर कोणी लग्न करायचं आणि त्यांना वाळीत टाक, नाहीतर तुम्हाला वाळीत टाकू। तुम्हाला सांगू का, याचं आम्हाला दुःख झालं नाही। लोक नाही ते बोलायचे, पण शेटजींनी मला सावरलं। शेटजींनी मला केवळ लिहायला वाचायला शिकवलं नाही, तर मानानं जगायला शिकवलं। आणि हेच माझ्या शाळेतील मुलींना मी शिकवलं। सावित्रीच्या लेकी, मला लय सावित्रीच्या लेकींना बघून मला लय आनंद झालाय। आज सावित्रीच्या लेकीनं सगळं जग काबीज केलंय। गावच्या सरपंचापासून देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत महिला पोहोचल्या आणि महिलांनी मजल मारली। धन्यवाद।